उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याला मिळणारे आश्वासन, उपोषण घेण्यात आले मागे। परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनानंतर व्यंकटेश देसाई यांनी उपोषण मागे घेण्याचा घेतला निर्णय। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या प्रस्तावित मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार असून या अधिग्रहणासंदर्भात योग्य मुआवजा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। शेतकऱ्याचे म्हणणे आहे की शासनाने बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी मुआवजा जाहीर केला असून त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। अनेक वर्षापासून कसलेल्या जमिनींचा बाजारभाव विचारात न घेता केवळ सरकारी अंदाजपत्रकावर आधारित मुआवजा देणे अन्यायकारक आहे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई हे मागील 3 दिवसापासून आमरण उपोषणावर बसले होते। त्यांच्या जमिनीच्या मुआवजा संदर्भातील मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून या संदर्भात न्याय मिळावा यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता। शुगर व बीपी सारख्या आजारावर मात करत उपोषण सुरू ठेवले होते। आज उपोषणाचा तिसरा दिवस होता। यावेळी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री उपोषण स्थळी दाखल झाले आणि त्यांनी शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते अधिकृतरित्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कारवाईचे आश्वासन देण्यात आले। या प्रसंगामुळे प्रशासनाची यंत्रणा जागी झाली असून शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे। जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट। आज तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलो होतो समृद्धी महामार्गासाठी। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बसले होते। आपल्या पालकमंत्री मेघना दीदी आपल्या लाडक्या मंत्री परभणी जिल्ह्याच्या पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी मला इथे येऊन आश्वासन केलं की तुमचा जे मुद्दे आहेत मी एक लेख म्हणून शिरी सोडिते आणि म्हणून ह्या जिल्ह्यातले जे प्रश्न असतील पूर्णा शेलू नांदेड परभणी या भागाचे प्रश्न सोडिते आणि तुमचा प्रश्न राहिला सोडिते। म्हणून मी त्यांचे पहिले प्रथम तुमच्या पत्रकाराचे अगोदर मी आभार मानतो आणि त्यांचे सुद्धा सरकारचे आभार मानतो, ताईचे सुद्धा आभार मानतो की ताईनं येऊन मला आज उपोषण सोडिलं। मला आज समजा मी बीपी शुगरचा माणूस आहे, मला माझी गोष्ट ऐकून घेतली त्याबद्दल मी सरकारचा ताईचा मी आभारी आहे।